तर नमस्कार मित्रांनो, आपला खूप खूप स्वागत आहे आपल्या अवंतिकास किचन किंगमध्ये परत एकदा. तर आज एकदम खतरनाक आणि झकास रेसिपी घेऊन आलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी, ज्याचं नाव आहे आपला कोलंबी रसा. तर ह्याच्यासाठी जे जे लागणारे साहित्य आहे ते आपण पटापट पाहून घेऊया. तर चला मित्रांनो, पटकन बघून घेऊया. तर बघूया आपण कोलंबी रस्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. मूठभर कोथिंबीर घेतली आहे, 4 ते 5 हिरवी मिरची घेतली आहे, एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे, अद्रक आहे थोडंसं, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि फोडणीकरता बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि थोडीशी लसूण घेतली. तर दाखवल्याप्रमाणे जे साहित्य आहे त्याचं आपण वाटण करून घेऊ. हे बघा, हे छान असं बारीक असं वाटण करून घ्यायचं. बघू शकता, छान बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आता कोलंबीचा रस्सा आपण तयार करूया. त्यासाठी थोडेसं लसूण घालते चेचून, थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ द्या. बारीक चिरलेला एक कांदा आहे तो घालूया. कांदा जो आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा. थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा आपला लगेच नरम होईल. तर कांदा आपला आता गोल्डन ब्राऊन होत आलाय. तर आपण त्यात थोडीशी हळद घालूया. हळद घातल्यानंतर आपण ही स्वच्छ कोलंबी धुवून घेतली आहे ती घालूया. कोलंबी जी आहे ना ती छान अशी तेलात भाजून घ्यायची. तिचा जो उग्रपणा आहे तो निघून जाईल. आणि कोलंबी व्हायला वेळ लागत नाही, एक 10 मिनिटात कोलंबी शिजली जाते. आता कोलंबी खूप छान प्रकारे शिजली आहे. बघा, त्याला पाणी सुटलं आहे, त्या पाण्यामध्ये सुटले. त्यानंतर ती बघा कशी छान, कोलंबी शिजायला 10 मिनिटं लागतात. आपण त्यामध्ये जे आधी वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरची पेस्ट ते घालून घेऊ. सोबतच आपण 1 चमचा लाल तिखट घालू, 1 चमचा धना पावडर घालू, 1 चमचा चिकन मसाला घालू. हळद तर आपण घातली होती, थोडीशी घालून घेऊ. हे सगळं चांगलं मॅश करूया. शकता किती छान तेल आले, मस्त छान तरी पण आले आणि आपला कोलंबी रस्सा तयार झाला आहे. थोडीशी कोथिंबीर घालू वरती. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता असं एकदम मस्त तरीला आलेलं एकदम कोलंबी रस्सा एकदम चालू झाला आहे. तर मी आता थांबत नाही, मी आता भात आणि मसाले कोलंबी रस्सा खायला स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही बघा, रेसिपी एकदम खतरनाक आणि झकास झाली आहे मित्रांनो. तर प्लीज, जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. पुन्हा आपण भेटू. थँक्यू मित्रांनो.